नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत भारतातील सर्वात अनुभवी आणि प्रभावी नेत्यांपैकी एक शरद पवार यांच्यावर आधारित 20 जीके प्रश्न. तुम्हाला किती उत्तर माहीत आहेत ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग क्विजला सुरुवात करूया. शरद पवार यांचा जन्म कधी झाला? ऑप्शन ए 10 जून 1940, ऑप्शन बी 12 डिसेंबर 1940, ऑप्शन सी 15 सप्टेंबर 1940, ऑप्शन डी 5 मे 1941. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 10 जून 1940. शरद पवार यांचा जन्म कुठे झाला? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी बारामती, ऑप्शन सी पुणे, ऑप्शन डी सातारा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी बारामती. शरद पवार यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली? ऑप्शन ए काँग्रेस, ऑप्शन बी भाजप, ऑप्शन सी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ऑप्शन डी शिवसेना. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना कधी झाली? ऑप्शन ए 1998, ऑप्शन बी 1999, ऑप्शन सी 2000, ऑप्शन डी 2001. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 1999. शरद पवार किती वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले? ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 4, ऑप्शन डी 5. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 3. सर्वात कमी वयाचे मुख्यमंत्री कोण होते? ऑप्शन ए देवेंद्र फडणवीस, ऑप्शन बी शरद पवार, ऑप्शन सी वसंतराव नाईक, ऑप्शन डी विलासराव देशमुख. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी शरद पवार. शरद पवार यांचा कार्यकाळ कोणत्या वयात सुरू झाला? ऑप्शन ए 35, ऑप्शन बी 38, ऑप्शन सी 40, ऑप्शन डी 42. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 38. ते केंद्र सरकारमध्ये कोणत्या मंत्रालयाचे मंत्री होते? ऑप्शन ए गृह, ऑप्शन बी संरक्षण, ऑप्शन सी कृषी, ऑप्शन डी शिक्षण. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी कृषी. शरद पवार यांनी कृषी मंत्री म्हणून किती वर्षे काम केले? ऑप्शन ए 5, ऑप्शन बी 7, ऑप्शन सी 9, ऑप्शन डी 11. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 9. ते कोणत्या लोकसभा मतदारसंघातून निवडून आले? ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी माढा, ऑप्शन सी सातारा, ऑप्शन डी कोल्हापूर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी माढा. शरद पवार यांना पद्मविभूषण कधी मिळाला? ऑप्शन ए 2015, ऑप्शन बी 2016, ऑप्शन सी 2017, ऑप्शन डी 2018.
बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 2017. ICCचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन ए गांगुली, ऑप्शन बी शरद पवार, ऑप्शन सी दालमिया, ऑप्शन डी जय शाह. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी शरद पवार. शरद पवार यांचे पूर्ण नाव काय आहे? ऑप्शन ए शरद गोविंद पवार, ऑप्शन बी शरदचंद्र गोविंद पवार, ऑप्शन सी शरद राम पवार, ऑप्शन डी शरद मोहन पवार. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी शरदचंद्र गोविंद पवार. ते राज्यसभेचे सदस्य कधी झाले? ऑप्शन ए 2000, ऑप्शन बी 2002, ऑप्शन सी 2004, ऑप्शन डी 2006. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 2002. शरद पवार यांचा मतदारसंघ कोणता? ऑप्शन ए बारामती, ऑप्शन बी पुणे, ऑप्शन सी नाशिक, ऑप्शन डी सातारा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए बारामती. ते कोणत्या चळवळीतून राजकारणात आले? ऑप्शन ए विद्यार्थी चळवळ, ऑप्शन बी कामगार चळवळ, ऑप्शन सी शेतकरी चळवळ, ऑप्शन डी समाजवादी चळवळ. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए विद्यार्थी चळवळ. शरद पवार यांची कन्या कोण? ऑप्शन ए सुप्रिया सुळे, ऑप्शन बी रोहिणी पवार, ऑप्शन सी प्रिया पवार, ऑप्शन डी वैशाली पवार. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए सुप्रिया सुळे. शरद पवार कोणत्या जिल्ह्याचे आहेत? ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी सातारा, ऑप्शन सी सोलापूर, ऑप्शन डी अहमदनगर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए पुणे. त्यांनी कोणत्या क्षेत्रात मोठे योगदान दिले? ऑप्शन ए शिक्षण, ऑप्शन बी कृषी, ऑप्शन सी उद्योग, ऑप्शन डी संरक्षण. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कृषी. शरद पवार यांचा राजकीय अनुभव किती वर्षाहून अधिक आहे? ऑप्शन ए 40, ऑप्शन बी 50, ऑप्शन सी 55, ऑप्शन डी 60. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 60. वा, तुम्ही इथंपर्यंत पाहिलंत म्हणजे तुम्ही खरंच जबरदस्त आहात. तुमचा स्कोअर कमेंटमध्ये लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच जी के क्विजसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.